सासर आणि माहेर याचं अंतर कमी असेल तर त्याचे फायदे पण आहेत, त्याचे नुकसान पण आहे. तर सध्या तर माझा फायदाच झाला. घरी पोहोचल्यानंतर मामाने आपल्या भाषेला जवळ घेतलं, त्याचा लाड केला. 2-2 भाषे घरी असताना मामांच्या चेहऱ्यावरही आनंद असतो आणि घरात पूर्ण उत्साह असतो. पण हा उत्साह जास्त वेळपर्यंत टिकला नाही, कारण की आम्ही इथे बर्थडेला आलो होतो आणि हा बर्थडे बॉयच गायब होता. 8 वाजताचा केक कटिंग इतका उशीर केला त्याने आपल्या फ्रेंडसोबत बाहेर असताना की सध्या पुरत 10 वाजवून टाकले आणि त्याचंही वाट पाहू पाहू आम्ही अशी जाम थकून गेलो आणि भूक पण लागली होती. एक विचार असा आला की केक कटिंग पहिले करायची की पहिले जेवण करून घ्यायचं. पण फायनली तो आला आणि केक कटिंग केली. विधांत आर्यन जवळ होता आणि सिद्धांत त्याच्या बाजूला बसला होता. दोघे भाषांच्या जाम सपोर्टने मस्त केक काटला मामानी. सिद्धांतला केक चारून देत असताना त्यांनी नाही म्हटलं. मग मावशी आली, मावशीने लाडान दिलं तर कसं काय तो नाही म्हणणार. पण मात्र विधांतला ते पाहिजेच होतं. फायनली त्याला पण थोडंसं चाखवून दिलं आणि तोही सतत तोच मागत होता. मी नेहमी मम्मीकडे जात असताना एक उत्साह असतेच की मम्मीला भेटवून, भावाला भेटून, पण एक आणखी माझ्या मनामध्ये आनंद असतो की मी माझ्या प्रिय व्यक्तीला भेटणार सुद्धा आहे. आणि त्याला त्याच्यापेक्षा जास्त आनंद असतो की त्यांनी जेव्हाही मला पाहिलं तो इतका ओव्हर एक्सायटेड होत असते नेहमी मला भेटण्यासाठी. तो म्हणजे माझा चार्ली. अगदी लहानपणापासून आपल्या लेकरासारखं मोठा केलेला याला जेव्हाही बघतो ना मला खूप जास्त आनंद होते. आणि तुम्हाला पण डॉग्स आवडतात का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.